नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। मनोज जरांगेंचं बीडमध्ये दाखल होताच जंगी स्वागत। बीडमध्ये जरांगे पाटलांची भव्य रॅली। मनोज जरांगेंनी बीडमधील धनगर उपोषणकर्त्यांची भेट घेतली। बीडमधील बार्शी नाक्यावर धनगर समाजाचं उपोषण सुरू। शिंदे समितीकडून हैदराबादमध्ये जुन्या नोंदींची तपासणी। 39% कुणबी समाज मराठवाड्यात असल्याची नोंद मिळाल्याची प्राथमिक माहिती। लातूरच्या महापूरमध्ये धनगर आरक्षणाच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी 13 दिवसांपासून आंदोलन। अजित पवार गटाच्या 14 जुलैच्या मेळाव्यानंतर शरद पवारांच्या उपस्थितीत 18 जुलैला बारामतीत मेळावा। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती बारामतीच्या वतीने या मेळाव्याचं आयोजन। जळगावात शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटलांविरोधात भाजपच्या माधुरी अत्तरदेंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण। बिनशेती प्लॉट बद्दल चंद्रकांत पाटलांनी तक्रार करत स्थगिती दिल्याने आंदोलन। 14 जुलैला विशाळगडावर जाण्यावर संभाजीराजे ठाम। विशाळगडासंदर्भातील प्रशासकीय बैठकीचं निमंत्रण संभाजीराजे छत्रपती यांनी धुडकावलं। पत्र काढत बहिष्काराची दिली माहिती। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्षांचा शेतातील विजेच्या टॉवरवर चढून आंदोलन। शेतकऱ्यांना 2023 सालातील नुकसानीचा पीक विमा अद्यापही न मिळाल्याने राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक। जळगावात यावल तहसील कार्यालयात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं आंदोलन। विविध मागण्यांवरून तहसीलदारांना निवेदन। सांगलीत केंद्र सरकारच्या विलंब शुल्काविरोधात रिक्षा टॅक्सी चालक मालकांचा बेमुदत संप। व्यवसाय बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन। ओडिशा राज्यातील पथकाकडून लासलगावात कांदा लिलावाची पाहणी। ओडिशातील पथकाच्या दौऱ्याबाबत पाळण्यात आली गुप्तता। याआधी केंद्राकडून झालेल्या पाहणीनंतर 2 अधिकाऱ्यांच्या बदल्या। शेतकऱ्यांच्या मुलांसाठी लाडका भाऊ योजना काढा। भंडाऱ्यातील शेतकरी मुलाची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी। नाशिकच्या पंचवटीतून शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठेला तेलंगणा पोलिसांकडून अटक। गांजाच्या तस्करी प्रकरणी तेलंगणा पोलिसांची कारवाई। संभाजीनगरमधील माळीवाडाजवळील समृद्धी महामार्गाला भेगा। तब्बल 50 फूट लांबीच्या 3 सेंटीमीटर रुंदीच्या भेगा। महामार्गावर खड्डे पडणार नसल्याचा MSRDCचा दावा फेल। भेगा पडलेल्या समृद्धी महामार्गावरील अधिकाऱ्यांकडून महामार्गावरील भेगा पडलेल्या रस्त्याची डागडुजी। केमिकल टाकून भेगा भरण्याचं काम कर्मचाऱ्यांकडून सुरू। गोंदियामध्ये जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा। जिल्ह्यातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने शेतकरी वर्गात समाधान। सांगलीत संततधार पावसामुळे चांदोली धरण 50% भरलं। धरणात 17.36 TMC पाणीसाठा। साताऱ्यातील कास तलाव पूर्ण क्षमतेने भरलं। धरणाजवळच्या रस्त्यावरून प्रवास न करण्याच्या प्रवाशांचा सूचना। नागपुरातील काही भागात पावसाची हजेरी, तर पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। अद्याप चांगल्या पावसाची प्रतीक्षाच। जळगावातील हतनूरचे पाणी ओझरखेडा तलावात। पाणी आल्याने परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा। मुसळधार पावसात रत्नागिरीमध्ये शेतीच्या कामांना वेग आलाय। रत्नागिरीतील बावनदी परिसरात शेतीच्या कामांचं ड्रोनमधून विहंगम दृश्य टिपण्यात आलंय। भंडारात दुसऱ्या दिवशीही दमदार पावसाची हजेरी। शेतकऱ्यांना दिलासा। शेतीच्या कामाला वेग येणार। नाशिकमध्ये भाजीपाल्याच्या दरात वाढ। पावसाने पाठ फिरवल्यानं भेंडी टोमॅटोच्या दरात दुपटीने वाढ। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा। पाऊस योग्य वेळेवर झाला नाही तर दुबार पेरणीचं संकट। परभणीमध्ये सोयाबीनवर अळ्यांचा प्रादुर्भाव। वेळीच व्यवस्थापन करण्याचा कृषी विद्यापीठाचा शेतकऱ्यांना सल्ला। लातूरमध्ये हरणांच्या कळपाचा हैदोस। अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकं उद्ध्वस्त। हरणांच्या कळपाचा बंदोबस्त करण्याची मागणी। गोंदियामध्ये पावसाअभावी पिकं धोक्यात। आतापर्यंत फक्त 10%च पेरण्या। जळगावच्या बोदवडमध्ये वादळी वाऱ्यामुळे जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडून गेले। ऐन पावसाळ्यात शाळेवर छत नसल्यानं विद्यार्थ्यांचे हाल। नाशिकमध्ये शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार, तर रविवारी सकाळी देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होणार। जलवाहिनी कामासाठी पाणीपुरवठा खंडित करणार।
नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी सेतू केंद्रांना एकही रुपया मोबदला मिळत नसल्याचा आरोप। मानधन देण्याचं लेखी आश्वासन मिळेपर्यंत कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय। चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातील सर्व आधार सेवा केंद्र बंद, नागरिकांची कामं खोळंबली। आधार सेवा केंद्र त्वरित सुरू करण्याची नागरिकांची मागणी। पंढरपुरात माऊलींच्या पालखी मार्गावर रांगोळी रेखाटण्याची सेवा। रांगोळी कलाकार राजश्री भागवत यांच्याकडून सलग 13 वर्ष पालखीच्या समोर रांगोळी रेखाटण्याची सेवा। तर माऊलींच्या पालखी सोहळ्यात कर्नाटकातील अश्व, या अश्वावर माऊलींच्या पादुका विराजमान होण्याची परंपरा। की बाबा हे हद्दवाढ होऊन शहराच्या हद्दवाढीला 19 गावांचा विरोध कायम। सामुदायिक आत्मदहन करू पण हद्दवाढ होऊ देणार नाही, कृती समितीचा प्रशासनाला इशारा। वर्धा जिल्ह्यात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या आशा सेविकांचा सत्कार। आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या वतीने सत्कार। शाल, श्रीफळ, साडी व रोख रक्कम देऊन 15 संघटकांचा आणि आशा सेविकांचा सन्मान। सांगलीच्या जत तालुक्यातील कन्नड शाळांमध्ये कन्नड शिक्षकांच्याच भरतीची मागणी। अन्यथा आमरण उपोषणाचा कन्नड भाषिक डीएड बीएड पदवीधरांचा इशारा। नाशिकच्या सेटलिंग बस कर्मचाऱ्यांचा शनिवारपासून संपाचा इशारा। वेतनवाढीच्या मागणीसाठी शनिवारपासून बेमुदत संप। मीरा भाईंदरमधील 2 अट्टल गुन्हेगार 2 वर्षासाठी तडीपार। बीडमध्ये जरांगेंच्या शांतता रॅलीत रुग्णवाहिकेला वाट करून दिली। प्रचंड गर्दीतही मराठा बांधवांनी रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली। पालघरमध्ये युरिया खताचा काळा बाजार पुन्हा उघड। कृत्रिम टंचाई भासवत लूट सुरू होती। 60 पोती युरियाचा साठा जप्त। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने कृषी विभागाची कारवाई।